आता अफवा बंद झाल्या त्यांच्या. जसे खात्यामध्ये पैसे आले तसं त्यांनी बंद केलं. कोर्टात गेले होते ते ही योजना बंद व्हावी म्हणून. कोर्टाने पण काय ऐकलं नाही. लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. ही योजना पुढे चालू राहिली पाहिजे असं वाटतं. चालू राहिली पाहिजे. सरकारच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला? कामाच्या बद्दल आम्ही जे काम करतोय योजना बसमध्ये पण त्याच्यामध्ये बसमध्ये आता हेल्प होता है. सरकार का काम कैसा है? अच्छा है, बहुत अच्छा है. योजना शुरू रहनी चाहिए आगे. रहनी चाहिए सर. ठीक है, अभी शुरू कर दिया हमने. हमेशा का ये सब इसका नियोजन तुम्हाला सांगतो. तुम्ही सरकारची ताकद वाढवली. बघा, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आम्ही तुमचे पैसे आणखी वाढवणार. 1,500 रुपयावर कायम राहणार नाही, आणखी वाढवणार आम्ही. समजलं की नाही? त्यामुळे काळजी करू नका. तुमचं आणखी इतर लोकांना या योजनांची माहिती द्या. कारण शेवटी आपल्याला सगळ्या बहिणींना, सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या बहिणी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे. जे मुलं शिकलेली आहेत, म्हणजे जे ग्रॅज्युएट आहेत, जे डिप्लोमा ज्यांनी केला आहे, जे 12वी आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता देतोय. 6,000, 8,000 आणि 10,000. म्हणजे एखाद्या खाजगी कंपनीत आपण त्यांना ट्रेनिंगला पाठवणार, सरकारी कार्यालयात ट्रेनिंगला पाठवणार, त्याचे पैसे आपण भरणार सरकार दर महिन्याला. ही कधी ऐकली होती योजना आपण? आता ऐकली ना. त्यामुळे हे पहिलं राज्य आहे आपलं की ट्रेनिंग कुठे करणार आणि त्याचा ट्रेनिंगचा भत्ता सरकार देणार. म्हणजे एका कुटुंबामध्ये सगळ्यांचाच विचार केलाय. म्हणजे शिकणाऱ्या मुली, लेक लाडकी लखपती, तिचा जन्म होतो तेव्हापासून आपण तिचे 5,000 पासून सुरू करतो. 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये तिच्या खात्यात जमा होतात मुलीच्या. म्हणजे जन्मापासून, बहिणींच्या पासून, लाडक्या भावांपासून, ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार केलाय सरकारने. असं कधी झालं होतं? म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे. सरकारला किती मार्क देणार? 10 पैकी